झाली अंघोळ? हो. काल वाढदिवस छान झाला नी? हे सगळं नेहाचं डोकं बर का. हाय उत्साह होता तिचा. आई आपण हे करूया ते करूया. 2 दिवसापासून सगळं चालू होतं तिचं. फक्त एकच काळजी होती की नेमकं त्याच वेळेला तुझं काही काम निघालं नाही. ते नाही निघालंय बरंच झालं. नाही तर बिचारीचा हिरमोड झाला असता रे. सुरवेंचा कॉल आहे. बोल आले. बोला सुरवे. हॅलो सर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट सर. बंटी लवकर आटप, मला कामावर जायचंय. सॉरी सर, इकडे सगळ्यांची तयारी चालू आहे. नो प्रॉब्लेम. सर ऍक्च्युली मी तुम्हाला रात्रीच फोन करणार होते, पण रात्री एवढा उशीर झाला आणि सगळं आटपेपर्यंत. ठीक आहे काही हरकत नाही. सर शेलार पण तुम्हाला फोन करणार होते. त्यांनी काल रात्रीच मला फोन केला. वा, म्हणजे मी सगळ्यांना आठवण करून दिली आणि मीच फोन केला नाही. सुरवे आता फोन केलात ना मग झालं. कधी कधी कामामुळे राहून जातं, त्यात काय एवढं. बरोबर सर. एक मिनिट. अहो मी शर्ट तिथे काढून ठेवलेला आहे आणि रुमाल पण तिथेच आहे. सुरवे तुम्ही बिझी आहात, आपण पोलीस स्टेशन मध्ये बोलू. सॉरी सर, इकडे खूप पसारा आहे. मी सगळं आवरते आणि येते लवकर. ठीक आहे पण या लवकर या आपण. ओके सर. मॅडम, आम्हा पोलिसांचे सगळ्यांशीच मैत्रीचे संबंध असतात, पण ह्या मैत्रीत असे कोणी गिफ्ट्स देत नाहीत आणि आम्ही अशा गिफ्ट स्वीकारतही नाही. बोल नेहा. हॅलो अजय, कसा आहेस तू? मी बरा आहे का? काय झालं? अजय, काल रात्री नेहा, डोंट वरी. कोणी केलं असेल हे सगळं? कोणाची माणसं असतील ती? हे बघ, तू काळजी करू नकोस, आम्ही शोधून काढू. पण मला माहिती आहे कोणी केलं. काय? हो. कोणी केलं? राणी सरदेसाई. नेहा, आय नो तुला हे आवडलेलं नसणार. काल रात्री तू तिची मैत्री नाकारलीस, तिने दिलेलं गिफ्ट नाकारलंस. मग तिने हे सगळं नाही केलंय हे कशावरून? या सगळ्याच्या मागे त्या राणी सरदेसाईच असण्याची शक्यता आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.